सकाळी सकाळी ना आहुंनी बाय बाय केलं हे सांगून की मला ना आज कोथिंबीर वडी खायची इच्छा झालेली आहे. मग काय लगेच कामाला लागले. कोथिंबीर वडी बनवताना ना मला सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम वाटतं ते म्हणजे कोथिंबीर साफ करणं. मला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. पण काय आहुंची फर्माईश आहे त्याच्यामुळे करायला तर पाहिजेच म्हणून मी लगेच ना कोथिंबीर साफ करून ना स्वच्छ धुवून तिला कापून घेतली. त्यानंतर काही मसाले, मीठ, ओवा, बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकून वरून तेल टाकलं आणि थोडं-थोडं पाणी घेऊन ना त्याचा एक गोळा तयार केला. गोळा ना पाटाला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावलं आणि व्यवस्थित ना त्याला स्मूथ करून घेतलं. त्यानंतर त्याला छान असं ना स्टीम करून घेतलं. जवळ-जवळ 10 मिनिटं आपल्याला हे स्टीम होण्यासाठी लागतातच. आपण ना अशी कोथिंबीर वडी स्टीम करून फ्रिजमध्ये ठेवू शकतो आणि जेवढी हवे, जितकी हवे तेवढी फ्राय करून ना कधीही खाऊ शकतो. तर आता कोथिंबीर तशीही स्वस्त झालेली आहे. मग वाट कसली बघताय? पटापट बाजारात जा आणि हिरवीगार कोथिंबीर आणा आणि छान अशी कोथिंबीर वडी बनवा. ठीक आहे? बाय बाय.